नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्ता मी माझ्या शेतामध्ये आलो नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ऊसाची लागण सुरू आहे आणि ऊसाची लागण करण्यापूर्वी या शेतामध्ये मी खूप सारा पाचट पाला कुजवलेला होता आणि त्याचा फायदा म्हणून तुम्ही एक गोष्ट बघू शकता की माझ्या शेतीमध्ये बरेचसे फंगस ग्रो झालेले आहेत. आता हा फंगस आहे ॲगॅरिकस नावाचा, हा आपण खाऊ शकतो. दुसरा पब्बॉल आहे, तो सुद्धा खाऊ शकतो, पण यंगमध्ये असताना. आता तुम्ही जर पाहत असाल तर हा काळा पडलेला आहे, तर हा खाऊ शकत नाही. ओके, त्यामुळे काळजी घ्या. फंगस हा खाण्यासारखा असतो ज्यावेळेस पांढरा असतो तर, आणि माहीत असेल तरच खा. आणि ज्यावेळेस हा यंग आहे तर हा यंग असताना बघा व्हाईट कलरचा दिसतोय. ओके, हा जर येल्लोइश ब्लॅक कलरचा असेल तर आपण खाऊ शकत नाही, याची भाजी बनवू शकत नाही. याची तुम्ही काळजी घ्या. आणि सांगायची गोष्ट काय, या शेतीमधला ऑर्गॅनिक कर्ब चांगला झाल्यामुळं मला या शेतीमध्ये बुरशी पाहायला मिळते. ही बुरशी पिकांना कोणतीही हानी करत नाही. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. याचा अर्थ काय, ऑर्गॅनिक कार्बन याच्यामध्ये वाढल्यामुळे चांगल्या प्रकारच्या बुरशी याच्यामध्ये वाढणार आहे, चांगल्या प्रकारचे मायक्रोरायझा फंगस याच्यामध्ये वाढणार आहे, जे पिकांना नत्र, स्फुरद, पालाश, मायक्रोन्यूट्रियंट्स मिळवून देण्याचं काम करणार आहे. तर शेती करताना ही गोष्ट एक लक्षात ठेवा की अशा पद्धतीनं ऑर्गॅनिक कार्बन जर तुम्ही शेतीमधला वाढवला तर शेतीसाठी लागणारे खत तुम्हाला खूप कमी प्रमाणात वापरावे लागतील. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.